वेलकम टू दी चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत की वॅक्सिन म्हणजे काय, वॅक्सिनचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि वॅक्सिन काय असतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर वॅक्सिनच्या बाबतीत बोलायचं गेलं, अ वॅक्सिन इज अ सेफ मेडिकल प्रिपरेशन दॅट ट्रेन्स युअर बॉडीज इम्युन सिस्टीम टू रिकॉग्नाइज अँड फाईट ऑफ हार्मफुल जम्स सच ॲज व्हायरसेस ऑर बॅक्टेरिया. वॅक्सिन म्हणजे लस. बॉडीची जी इम्युन सिस्टीम असते म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तिलाच आधीच आपण तयार करतो. तर हे आपण असं का करतो की फ्युचर म्हणजे भविष्यात होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुरक्षा, प्रोटेक्शन म्हणून. वॅक्सिन, तर हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का की वॅक्सिन कशापासून बनते आणि वॅक्सिन काम कसं करते? तर चला बघूया. वॅक्सिन आपण जो व्हायरसेस बॅक्टेरिया झाला त्यालाच आपण अँटीजेन असं म्हणतो. त्यांच्या इनॅक्टिवेटेड पार्टपासून म्हणजे तो हार्मलेस असतो किंवा mRNA झाला किंवा प्रोटीन झाला याच्यापासून आपण वॅक्सिन बनवतो. सेकंडली, वॅक्सिन काम कसं करते चला बघू. जेव्हा आपण वॅक्सिन घेतो तेव्हा अँटीजेन बॉडीमध्ये एंटर करतात. आपली बॉडी डिफेन्स म्हणून अँटीबॉडीज रिलीज करतात. ते अँटीबॉडीज त्या अँटीजेनला इलिमिनेट करतात. आपल्या बॉडीमध्ये त्या अँटीबॉडीजचा मेमरी स्टोअर होतो. म्हणजेच जेव्हा भविष्यात फ्युचरमध्ये जर खरंच रिअल व्हायरस एन्काउंटर झाला तर आपल्याकडे फाईट रिस्पॉन्स ऑलरेडी असतो. तर या स्लाईडमध्ये तुम्हाला कळेल की बॉडीचा नॅशनल फाईट रिस्पॉन्स कसा असतो वर्सेस वॅक्सिन दिल्यानंतरचा रिस्पॉन्स कसा असतो. आय होप की तुम्हाला आता वॅक्सिनबद्दल काही डाऊट नसतील. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.